नमस्कार सर्वांना. मी माधुरी चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. बघा, मी मागच्या महिन्यात पण एक लाईव्ह घेतली होती. त्यात हे मांगीर बाबाचं मंदिर होतं, श्री सत्याचा मांगीर बाबा. मागच्या महिन्यात गेली होती तेव्हा लाईव्ह घेतली होती. आता माझ्या दोघी मुली आल्या, त्या नातवंड आली होती माझी, तर त्यांना पण घेऊन मी श्री सत्याचा मांगीर बाबा या मंदिरात गेली होती. डोंगरावर आहे एक मंदिर. माझ्या माहेरी हे मंदिर आहे, खूप छान आहे. या मंदिरात माझ्या खूप आठवणी आहे लहानपणीच्या. छोट्या छोट्या आहे बघा, किती छान परिसर आहे. मला खूप आवडलं होतं. मी एकटी गेली होती मागच्या वेळी. ह्यावेळेस मी माझे दोघं नातवंड, दोघं मुलींना घेऊन गेली. चला म्हटलं, मी माझ्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी सांगते तुम्हाला. अगदी छोटंसं मंदिर आहे, पण त्याच्यासोबत माझ्या लहानपणीच्या खूप आठवणी आहे. आम्ही छोट्या छोट्या गोष्टीसाठी या मांगीर बाबाकडे मागायचो. पास होण्यासाठी साखर चढवणार मांगीर बाबा, मला पास होऊ दे असं सांगायचो. खूप आठवणी इथे लहानपणीच्या माझ्या. माहेरी सर्वांच्याच असतात तशा. माझ्या माहेरच्या ह्या आठवणी इथल्या. मला खूप आवडलं. इथे डोंगरावर मंदिर आहे. त्यावेळेस तर काहीच नव्हतं एवढं बांधकाम वगैरे, फक्त डोंगर होता आणि डोंगरावर हे छोटंसं मंदिर होतं. आता छान पटांगण केलं आहे, छान बसायला जागा केलेली आहे. त्यावेळेस आम्हाला बसायला जागा पण नव्हती, झाडं लावलेली छान. खूप छान वाटलं मला. म्हणून माझ्या हायवेलाच आहे. रस्त्यावर बघा हायवे पण दिसतो इथून. हायवेला डोंगरावरच आहे आणि हायवेच्या ह्या बाजूला माझ्या माहेर आहे, आईचं घर आहे, आणि त्या बाजूला माझी शाळा होती. रोडाच्या ह्या बाजूला घर, त्या बाजूला शाळा. ह्या शाळेत मी शिकलेली आहे. बघा, माझी लहानपणची शाळा दाखवते तुम्हाला. समोरच शाळा आहे बघा, ही माझी शाळा आहे. खूप आठवणी माझ्या लहानपणीच्या. ही माझी हायस्कूल होती, इथेच शिकले मी या शाळेत. हे बघा, आमचा साई दादा होता, अवनी. खूप खेळत होते, छान एन्जॉय केला त्यांनी. हे बघा आयू. आम्ही खूप छान वाटलं आम्हाला इथे. इथे कनेरचं झाड होतं, त्याची फुलं पण तोडली आम्ही. महादेवाला हे फूल खूप प्रिय आहे, कनेरचं झाड, पिवळा कनेर. मग आम्ही इथून दर्शन घेऊन, माझ्या दोघी मुली, दोघं नातवंड, साई दादा होता आमच्यासोबत. आम्ही इथून दुसऱ्या डोंगरावर गेलो. बघा, डोंगरावरून किती सुंदर दिसते आमचं धुळेगाव. माझी खूप इच्छा होती माझ्या नातवंडांना घेऊन जायचं. संध्याकाळच्या वेळी बघा, सूर्यास्त मावळायची वेळ आहे आणि मी त्यांना घेऊन गेली डोंगरावर. खूप छान खुश होत होते. डोंगरावर जायला खूप मज्जा येत होती त्यांना. चढायला खूप अवघड वाटत होतं आम्हाला, पण गेलो आम्ही पोरांना पकडून पकडून. इथे 2 खाट टाकलेल्या होत्या, त्याच्यावर थोडा आराम करायला बसलो. बघा आमची अवनी. खूप थकलो होतो आम्ही, हवा पण खूप येत होती. बघा, हे छोटंसं मंदिर आहे महादेवाचं, त्या मंदिरात जायचं आहे आपल्याला आता. ह्या डोंगरावरून त्या डोंगरावर आम्ही डोंगरावरून चालत गेलो. बघा किती छान आहे. मी लहानपणी इकडे गौऱ्या गोळा करायला जायची. लहान असताना शेतात जायचो आम्ही, कांदे घ्यायला, टमाटे घ्यायला. हे बघा, धुळं शहर किती छान दिसतंय वरून. रस्ता खूप कठीण होता चालायला, सवय नसल्यामुळे कठीण वाटत होतं आम्हाला, आणि लहान मुलं होती त्याच्यामुळे आम्ही घाबरत डोंगरावर गेलो. बघा, सूर्य मावळतोय. खूप छान वाटत होतं आम्हाला. हवा पण खूप चालू होती. हे छोटंसं मंदिर इथे महादेवाचं खूप वर्षापासून आहे. माझ्या लग्नाच्या आधीपासूनच मंदिर आहे. खूप वर्षाचं जुनं मंदिर आहे. हर हर महादेव. आम्ही तिथून ती कनेरची फुलं तोडली होती ना, ती इथे ह्या महादेवासाठीच तोडली होती, महादेवाला व्हायला. हे बघा, महादेवाचं मंदिर आहे. हर हर महादेव. छोटंसं मंदिर आहे डोंगरावर. इथे मी घेऊन आली होती माझ्या मुलींना. दर्शन घेतलं आम्ही छान, आणि डोंगरावरून सगळे धुळे शहर बघत होतो. खूप छान वाटत होतं आम्हाला वरून बघायला.